हरी ओम. श्री स्वामी समर्थ. एकदा अक्कलकोटची काही मंडळी कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून निघाली बरं. रामशास्त्री सेवेकरांच्याही मनामध्ये होतं दर्शनाला जायचं आणि म्हणून स्वामी महाराजांकडे आज्ञेसाठी म्हणून ते गेले. पण स्वामी म्हणाले जाऊ नको. बाबा सबनीस सुद्धा त्यांना म्हणाले, हे बघा, स्वामींचा आज्ञाभंग करून तुम्ही जाऊ नका. मग रामशास्त्रींनी सुद्धा स्वामी आज्ञेचं पालन केलं. पण कार्तिक स्वामींच्या दर्शनाची तळमळ मनामध्ये तशीच राहिली. कार्तिक पौर्णिमा आली. स्नानसंध्येनंतर स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून ते निघाले. आले, पोहोचले, दर्शन घेतलं. तसं स्वामींनी अचानकपणे कार्तिक स्वामींच्या रूपामध्ये त्यांना दर्शन देऊन तृप्त केलं. अहो, चकित झाले, नमस्कार केला आणि ते स्तुती करायला लागले महाराजांची. हे दत्तमूर्ती भगवान, अहो, आपण प्रत्यक्ष चालते बोलते ईश्वर आहात. आम्ही अज्ञानी असल्यामुळे आपल्या स्वरूपाला काही आम्ही जाणत नाही. आमच्या पदरामध्ये प्रचितीचं भरपूर माप पडल्यावरच कुठे डोळे उघडतात आमचे. पहा, स्वामी कृपेनी रामशास्त्रींच्या मनीची इच्छा पूर्ण झाली आणि स्वामींविषयी अंतरामध्ये दृढ भक्तिभाव निर्माण झाला.